महाराष्ट्रासह देशातील अनेक परिवारांची कुलस्वामिनी माहूरगडावरची श्री रेणुका देवी आहे. वर्षातून किमान एकदा कुलदेवतेच्या दर्शनाला जावे असा प्रघात आहे. देवीची पूर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी खण नारळाची ओटी, पंचपक्वान्नाचा नैवेद्य यासह तांबूल म्हणजे विडा देवीला अर्पण केला जातो. या विड्यासाठी लागणारी पाने ही थेट जळगाव शिसोली येथून मागवण्यात येत असल्याची माहिती माहूर येथील पूजा विक्रेते यांनी दिली. तसेच विडा अर्पण करण्यामागील महत्त्व माहूर येथील पुजारी सतीश गुरुजी यांनी दिली. सांगण्याचं कारण हेच की जे 20 ते 25 वर्षापासून जे मी ते पानाचा व्यापार करतो, आम्हाला पानं येतात विजयवाडा, नांदेड ह्या ठिकाणवरनं पानं येतात. तर इकडं सर्व चक्रीवादळामुळे पानाचे मळे वगैरे खराब होऊन गेले होते. तर त्या कारणानं आमचे मित्र आहेत तिथं, मधू महाराज, पुन्हा अशोक भाऊ ड्रायव्हर म्हणून क्रुझर गाड्या आहेत, ते नेहमी त्यांचं कुलदैवत असल्यामुळे माहूरगडला येतात, ते आहे आमचे मित्र. तर मग मी त्यांना फोन लावला आणि विड्याचे साहित्य दिल्यानंतर तिथे भक्तांना विडा तयार करून देण्यात येतो. साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणोदे या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्था नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्था नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. जगदम्ब उदयोस्तु भवानी की जय. रेणुका माता की जय. गुरुजी, देवी मातेच्या विड्याचं काय महत्त्व आहे? विडा म्हणजे अंबाबाईचा हा मुख्य प्रसाद असतो. जसे आपण घरी पुरणपोळीचं भोजन केल्यानंतर, आपण यथेचं भोजन केल्यानंतर आपण विड्याचं पान वगैरे खातो, त्याप्रमाणे अंबाबाईला देवीचा पुरणपोळीचा महानैवेद्य झाल्यानंतर विड्याचा जो प्रसाद असतो, महाप्रसाद, ऐश्वर्य संपन्नाचे लक्षण आहे. त्यामुळे तो प्रसाद फार मुख्यत्वे देवीला अर्पण केला जातो.